हाय, हॅलो, नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सोशल हेल्थ याबद्दल जाणून घेतलं होतं. अकॉर्डिंग टू WHO, हेल्थ इज नथिंग बट अ फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग अँड नॉट मिअरली द अब्सन्स ऑफ डिसीज ऑर इन्फॉर्मिटी. सो बेसिकली आज आपण जाणून घेतोय शारीरिक स्वास्थ्य, फिजिकल हेल्थ याबद्दल. कारण की जर तुम्हाला हेल्थबद्दल समजून घ्यायचं असेल तर त्या डेफिनेशनला आपल्याला पूर्णपणे समजून घेणं आवश्यक आहे. शारीरिक तब्येत जर तुमची व्यवस्थित नसेल तर काय काय होऊ शकतं आणि काय झाल्यावरती काय करायचं हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात अगदी सोप्या भाषेमध्ये. ओके. कसं असतं माहिती आहे का, परिणामकारक आणि उत्साहवर्धक काम करता येणं किंवा साध्या भाषेत जर बोलायला गेलो आपण तर काम करताना तुम्ही न थकता न दमता अगदी उत्साहाने काम करताय तर आपण म्हणू शकतो की तुमची शारीरिक स्वास्थ्य ही चांगली आहे. ओके. आता हे प्रत्येकाला लागू पडेल असं नाही, कारण की अगदी 10-10, 12-12 तासांच्या ड्युटीमध्ये अगदी नॉर्मल हेल्दी माणूस पण थकून जातो. पण तरीसुद्धा तुमची एनर्जी लेवल टिकून राहणं ही फार गरजेची असतं. ओके. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शारीरिक स्वास्थ्यामध्ये जर आपण बघायला गेलो तर काही महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या जाणून घेणं फार गरजेचं. जसं की तुमची सगळ्यात पहिली असते स्ट्रेंथ. स्ट्रेंथ म्हणजे तुमच्या शरीराची मजबूती है ना, किंवा आपण म्हणू शकतो की स्ट्रेंथ म्हणजे आपण एक प्रकारे म्हणू शकतो की मजबूती किती आहे शरीराची. एखादी गोष्ट करताना तुम्हाला त्या गोष्टी खरंच किती लाईक फोर्सने करता येतात, किती मजबूत तुम्ही आहात ते खूप महत्त्वाचं. दुसरं येतं स्टॅमिना. स्टॅमिना म्हणजे तुमची क्षमता. एखादी गोष्ट करताना तुम्ही ती किती वेळपर्यंत सस्टेन करू शकता, व्यवस्थितपणे करू शकता. त्याच्यानंतर येतं स्पीड. स्ट्रेंथ, स्टॅमिना, स्पीड. स्पीड म्हणजे आपण म्हणतो ना, अरे हे खूपच फास्ट काम करतायत, काही लोक खूप हळू काम करतायत. तर स्पीडला आपण डायरेक्टली तर नाही, पण जेवढी तुमची फिजिकल एनर्जी जास्त राहील ना तेवढं तुम्ही स्पीडने काम करू शकता, खूप चांगल्या आउटपुटने तुम्ही ते काम करू शकता. फ्लेक्झिबिलिटी, लवचिकता. शरीरामध्ये तुमची लवचिकता किती आहे, काम करताना तुमची बॉडी पटापट पटापट काम करते का, वागते का, खाली हाताने काम होतं आहे का, म्हणजे ही जी मुवमेंट असतं ना, ही फ्लेक्झिबिलिटी असणं फारच गरजेचं असतं. यासोबत बॅलन्स, शरीराचा समतोल राखता येणं, शरीराला आपल्याला बॅलन्स करता येणं, किंवा आपण म्हणू शकतो यासोबतच अक्युरसी, तुमची शरीराची अक्युरेसी, अचूकता है ना, किंवा आपण म्हणू शकतो की शरीराचा वेग. ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना, ह्या एक्सप्लेन करत असतात की शारीरिक तब्येत आपली कशी असतं. ठीक आहे. आता बघा कसं असतं माहिती आहे का, मी ना जेव्हा सुरुवातीला वॉक चालू केले होते नाही का, तेव्हा मी अगदी 500 मीटर किंवा अगदी 1 किलोमीटरपर्यंत पण वॉक करू शकायचं नाही. मला ते जमायचंच नाही, कारण की मला असं वाटायचं की मी कधी कधी बसते, नको नको व्हायचं मला. कारण की माझ्या शरीराचा स्टॅमिना फार कमी होता, स्पीड फार कमी होती, मला जमायचंच नाही. जरी आपलं वजन जास्त आहे पण तुमचा स्टॅमिना कमी आहे, तुमची स्ट्रेंथ कमी आहे, तुमची स्पीड कमी आहे, तर लक्ष देणं फार गरजेचं. बट जर तुमचं वजन जास्त आहे बट तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे तुमचे स्ट्रेंथ, स्टॅमिना टिकवून ठेवू शकता. म्हणजे जसं मी बोलले की माझं स्वतःचं एक्झाम्पल मी देते तुम्हाला, की सुरुवातीच्या काळामध्ये ना मला अगदी वॉक करायला जमायचंच नाही. पण मी काय केलं, त्या गोष्टीला ना सुरुवातीला मला त्रास झाला. अगदी काही दिवसांमध्ये मला सवय झाली वॉकची, काही की पर्सनली मला वॉक खूप आवडतं. एकदम कंटिन्युएशनमध्ये तर नाही, पण थांबून थांबून मी त्या गोष्टी करतच असते. पण सुरुवात जेव्हा आपण करतो ना तेव्हा थोडंसं टफ असतं मात्र. बेसिकली जेव्हा मी सुरुवात केली ना तेव्हा मला त्रास झाला, पण काही दिवस जेव्हा मी त्याला कंटिन्यू करायला सुरू झाले तर माझ्या बॉडीला हॅबिट व्हायला लागते, माझ्या बॉडीला सवय होते, ते आवडायला लागतं आणि आपण ते कंटिन्यू करू शकतो. आजच्या दिवशी जर मी तुम्हाला सांगायला गेले तर 7, 8, 9 ते 10,000पर्यंत सुद्धा स्टेप्स मी एकटी चालू शकते, विदाऊट एनी लाईक लॅक ऑफ पॉवर. म्हणजे न थकता मला त्या गोष्टी करता येतात आणि मला त्या आवडतात सुद्धा. आणि त्याच्यामुळे मी खूप हॅपी आहे की जरी पण माझं वजन थोडं जास्त आहे, लाईक बरोबर आहे, उंचीला वयाला जर मी बघितलं तर माझा BMI रेशो जास्त आहे, बट स्टील त्याच्यावरती मी काम करते आहे. मी अजून पण त्या प्रोसेसमध्ये आहे, स्वतःच्या वरती काम करणे. लाईक म्हणतो ना आपण, एक ऑरीचं आपण ऐकलेलं, आय एम लिव्हिंग, आय एम वर्किंग ऑन माय सेल्फ, आय एम अ लिव्हर. तर मी तसं म्हणणार तर नाही, जस्ट पार्ट ऑफ जो. बेसिकली आता स्वतःवरती काम करणं म्हणजे काय असतं, स्वतःच्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्या, स्वतःच्या व्यायाम एक्झरसाईजकडे लक्ष द्या, काहीतरी वाचा, काहीतरी हेल्दी गोष्टी कानावरती टाका, पॉझिटिव्ह गोष्टी ऐका, किंवा आपण म्हणू शकतो की ज्या आवडणाऱ्या गोष्टी आहेत ना त्या करा. जसं की मला कॅमेरा फेस करायला आवडतो, मला कॅमेऱ्यासमोर बोलायला आवडतं, तर ते मी करते आहे, ज्याच्यामुळे मला हॅपीनेस मिळतो.
है ना. एखादा गेम खेळा, एखादा स्पोर्ट ॲक्टिव्हिटी करता, म्हणजे स्वतःमध्ये मन रमवणे, स्वतःमध्ये वेळ एक प्रकारे घालवणे, ह्या सगळ्या गोष्टी पण खूप जास्त महत्त्वाच्या असतात. सो ठीक आहे. सो सांगायचं मला एवढंच होतं की सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला त्रास होईल, पण तुमच्या शरीराची क्षमता, स्टॅमिना हे वाढवणं खरंच 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 खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे तुम्हाला जरी वेळ भेटत नसेल ना, बट स्टील ॲटलिस्ट सिम्पल वॉकपासून जरी तुम्ही सुरू केलं ना, तर तुमचा स्टॅमिना वाढत वाढत जातो आणि तुम्हाला खूप छान वाटतं. म्हणजे आत्ता आपल्या शरीराचा स्टॅमिना जर वाढला ना, तर आपोआप आपल्याला हेल्दी हेल्दी वाटायला चालू होतं बघा. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो की शारीरिक स्वास्थ्य. समजा आता की मी डॉक्टर आहे, माझ्याकडे पेशंट येतात है ना, भरपूर जुने जुने आजार असतात त्यांना, 10 वर्ष 15 वर्षांपासून. 15 वर्षाची जी बिमारी असते ती आपण अगदी 10 दिवसात 15 दिवसात नाही घालवू शकत, किंवा ते शक्य नाही आहे. आजार जेवढा जुना, वेळ पण तेवढाच आपल्याला लागणार. ओके. सो बेसिकली कसं असतं की जेव्हा मला पेशंटचा फॉलोअप घ्यायचा असतो, तेव्हा आपण काय महत्त्वाचं बघतो माहीत आहे का, की त्यांचा जो आजार आहे तो तर आहेच, पण ॲट द सेम टाईम फिजिकल जनरल आणि त्याच्यानंतर येतो मेंटल जनरल. म्हणजे कसं असतं, फिजिकल जनरल म्हणजे एखाद्याच्या तब्येतीला जर मला कुठल्या तरी साच्यामध्ये टाकून बघायचं आहे की खरंच पेशंटला दुखतं आहे यार, पण तरी पण पेशंट बरा आहे का, तब्येत बरी आहे का, हे जर मला बघायचं असेल, तर काही गोष्टी असतात अगदी सिम्पल. म्हणजे जर त्या गोष्टी तुम्ही ऐकलं तर तुम्हाला सुद्धा कळेल की खरंच मी हेल्दी आहे का. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींवरून तुम्हाला लक्षात येईल. सगळ्यात पहिले येतो तुमचा ॲपेटाईट, तुमची भूक. भूक ही तुम्हाला व्यवस्थित लागते आहे का, वेळेवर लागते आहे का. ओके. ॲपेटाईट खूप जास्त असणं किंवा खूप कमी असणं चुकीचं. ॲपेटाईट इट शुड बी नॉर्मल. ठीक आहे. मॉडरेट क्वांटिटीमध्ये तुम्हाला वेळोवेळी व्यवस्थित भूक लागली पाहिजे आणि त्या खाल्लेल्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित पचल्या पण पाहिजे. म्हणून सगळ्यात पहिला ॲपेटाईट. दुसरं येतं तुमचं बॉवेल मूवमेंट, म्हणजे पोट साफ होतं आहे का. ओके. दुसरं म्हणजे कसं की आता पोट साफ होणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. एवढे पेशंट आहेत कॉन्स्टिपेशनचे की मी तुम्हाला काय सांगू. कॉन्स्टिपेशनवरती आपण एक वेगळा टॉपिक आहे किंवा एक वेगळंच एक व्हिडिओ बनवूया, ज्याच्यामध्ये कॉन्स्टिपेशन का होतं, त्याची कारणं काय असतात, ते कशाप्रकारे त्याचं लाईक फिजिओलॉजिकल कॉन्स्टिपेशन, पॅथोलॉजिकल कॉन्स्टिपेशन म्हणजे काय, किंवा त्याला फक्त आपण आहाराने बरं करू शकतो का, जर आहाराने बरं झालं नाही तर आपण मेडिसिन्सने त्याला कसं बरं करू शकतो, ह्या गोष्टी आपण त्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. सो दुसरा महत्त्वाचा पॉईंट, पहिला म्हणजे भूक लागणं, दुसरा म्हणजे पोट साफ होणं. आपण काय खातोय, त्या खाल्लेल्या गोष्टी व्यवस्थित पचन झाल्यानंतर ते जे वेस्टेज प्रोडक्ट असतं ना, हे शरीरात न राहता ते बाहेर टाकलं गेलं पाहिजे. सो आपलं बॉडी ते करतं आहे का, हे पण तेवढंच महत्त्वाचं. ओके. सिम्पल एक एक्झाम्पल घेतलं, दिवसातून जर एकदाही पोट साफ झालं नाही तर पूर्ण दिवस तुमचा एकदम डिस्टर्बिंग जातो, म्हणजे फ्रेश वाटत नाही आपल्याला, है ना. म्हणून आपल्याला बॉवेल मूवमेंट, बॉवेल हॅबिट रेग्युलर असणं फार गरजेचं. तिसरं असतं युरिन आउटपुट. म्हणजे आपण जेवढ्या प्रमाणात पाणी पितोय, ते पाणी पितोय पण ते युरिन आउटपुट होते का व्यवस्थित, हे पण तुम्हाला खूप जास्त व्यवस्थित असणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पाण्याची तहान लागणं. पाण्याची तहान लागणं म्हणजे कसं असतं की आपण म्हणतो दिवसातून एवढं एवढं लिटर पाणी प्यायचंच, म्हणजे सांगितलं जातं, पण प्रत्येकाच्या बॉडीची एक रिक्वायरमेंट असते. कुणाला पाणी खूप जास्त लागतं, कुणाला खूप जास्त कमी पाण्यामध्ये पण त्यांचं मॅनेज होऊन जातं. पण तहान लागणं फार महत्त्वाची, कारण की वॉटर हा सगळ्यात मोठा हायड्रेशनचा सोर्स आहे, जो तुमच्या पाण्यामध्ये जो तुमच्या डायजेशनला एक प्रकारे इम्प्रूव्ह करण्याचं काम करतो. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त आपली येते झोप, शांत झोप लागणे. म्हणजे तुम्ही लेट झोपा किंवा तुम्ही लवकर झोपा, पण तुम्ही झोपल्यानंतर ते उठण्यापर्यंत तुमची साऊंड स्लीप आहे का, शांत झोप आहे का, हा पण गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. ओके. या व्यतिरिक्त घाम येणे, शरीरातून घाम बाहेर पडला गेला पाहिजे. ठीक आहे. आपल्या शरीरातले जे टॉक्झिन्स असतात ना, हे युरिन, टॉयलेट आणि घामाच्याद्वारे बाहेर पडत असतात. म्हणून आपण युरिन, टॉयलेट आणि घामाबद्दल आज बोलतोय, कारण की जेवढं तुमचं टॉक्झिन्स बाहेर पडतील तेवढं ते तुमच्या शरीरासाठी खूप जास्त चांगलं असतं, किंवा तुम्हाला ते एनर्जेटिक फील करण्यासाठी गरजेचं असतं. सो हे झाले तुमचे फिजिकल जनरल. आपण जाणून घेतलं आहे भूक व्यवस्थित लागणे, पोट साफ होणं, युरिन व्यवस्थित होती आहे, पाण्याची तहान बरोबर लागते आहे, झोप शांत लागते आहे, शरीरातून घाम बाहेर पडतोय बरोबर. ठीक आहे. हे क्रायटेरियाज असतात. जर ह्या गोष्टी तुमच्या व्यवस्थित होत आहेत
तर तुम्ही हेल्दी आहात आपण असं म्हणू शकतो, ठीक आहे. बट जर यापैकी एक पण गोष्ट तुमची डिस्टर्ब होतीये तर तुम्हीच बघा ना, तुम्हाला एक आजारपणाची फिलिंग येत राहते. रात्री माझी झोप झाली नाहीये, मला झोपच येत नाही, दुसऱ्या दिवशी मला हेडेक होतंय, कामात मन लागत नाहीये, आज माझं पोटच साफ झालं नाहीये, दिवसभर एकदम डिस्टर्ब जातोय, काही खावंसं वाटत नाही, पोट गच्च भरल्यासारखं होतं, गॅसेस बनल्यासारखे होतात, बरोबर. मला भूकच लागत नाहीये, भूक लागली नाही त्याच्यामुळे मी खाणार नाही, खाल्लं नाही तर मला न्यूट्रिशन प्रॉपर मिळणार नाही, राईट. युरिन व्यवस्थित होत नाहीये किंवा युरिन खूपच जास्त होतीये, खूपच कमी होत आहे, तरीसुद्धा प्रॉब्लेमॅटिकच गोष्ट आहे. सो अशा काही गोष्टी असतात ज्याच्यावरून आपल्याला समजावं लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर अजून आपण बोलायला गेलो शारीरिक तब्येतीबद्दल, बघा कसं असतं, शरीराला ना जपणं खूप महत्त्वाचं आहे. मी तर सांगते माझ्या एक्सपिरियन्सवरून, प्रत्येक गोष्टीमध्ये ना तुम्हाला इन्व्हेस्ट करावं लागतं. मग ते तुमचं स्वतःचं शरीर असू दे, तुमचं पर्सनल रिलेशन्स असू द्या, तुमचं काम असू द्या, म्हणजे तुमचं ना ते आपोआप नाही होणार. जर तुमचं वजन वाढलं आहे ना, तर ते फक्त आपोआप वजन कमी नाही होणार किंवा ते आपोआप वाढणार पण नाही, बरोबर. त्याच्यासाठी तुम्हाला तुमचा टाईम द्यावा लागतं, फोकस डेडिकेशन करावं लागतं त्याच्यासाठी. यासोबत तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलाव्या लागतात, तुमचा व्यायाम एक्झरसाईजचा शेड्यूल तुम्हाला करावं लागतं. कुठलीही गोष्ट ना आपोआप ही कधीच होत नसते, त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःला इन्व्हॉल्व होणे फारच गरजेचं आहे. सो शारीरिकरित्या तुम्हाला हेल्दी राहण्यासाठी आपण बोललो आहे की सगळ्यात पहिले तुम्हाला फिजिकली एनर्जेटिक वाटायला पाहिजे, चार्ज वाटायला पाहिजे. मला काम करण्याचा उत्साह आहे, मला बाहेर जावंसं वाटतं, मला फिरावंसं वाटतं, मला लोकांसोबत बोलावंसं वाटतंय, किंवा प्रत्येक गोष्टीबद्दल एक्साइटमेंट तरी असली पाहिजे ना, की असंच हां हो ठीक आहे बघू करू, तसं नको. शरीर कसं चार्ज असलं पाहिजे, बॉडी कशी मूवमेंटमध्ये असायला पाहिजे. आपलं जे शरीर आहे ना हे मूवमेंट करण्यासाठी बनलं आहे, हे एका जागेवर बसून राहण्यासाठी नाही. तुम्ही नेहमी मूवमेंटमध्ये असला तर तुमच्या शरीराला एक प्रकारे एनर्जी चांगली मिळत जाते. ओके. सो ह्या झाल्या तुमच्या शारीरिक स्वास्थ्याशी रिलेटेड गोष्टी. या व्यतिरिक्त आपण बघू शकतो की अनहेल्दी हॅबिट्स ज्या असतात ना, म्हणजे जेवण टाळणं, किंवा मग आपण म्हणू शकतो जेवण अवेळी करणं, किंवा जेवणामध्ये सिम्पल आता फूडबद्दल जर बोलायचं झालं तर 3 गोष्टी असतात. फूडमध्ये असतो एक टाईम, एक असते क्वांटिटी, आणि तिसरं असतं क्वालिटी ऑफ फूड, ठीक आहे. टाईम म्हणजे तुम्ही जेवताय पण वेळाच व्यवस्थित नाही आहे, ब्रेकफास्ट चुकतोय, डिनर लंच तुमचं खूप लेट होतं आहे. काय होतं माहिती आहे का, जेव्हा पण आपण जेवण लेट करतो किंवा वेळेवर करत नाही ना, आपल्या पोटातलं जे ॲसिड असतं ना हे त्या त्या वेळेला सिक्रेट होत असतं. त्यामुळे आपण बघतो ना, अरे जेवण नाही केलं आज, ॲसिडिटी झाल्यासारखी वाटते, माझ्या पोटाला तर सवय आहे ना या वाजता इतक्या इतक्या वाजता मला जेवायचं आहे, ॲसिड बनायला सुरू होऊन जातं. त्याच्यामुळे तुम्हाला काय होतं की हायपर ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होऊ शकतो, ठीक आहे. आणि ही ॲसिडिटी जर तुमची कंटिन्यू कॉन्स्टंटली होत राहिली तर त्याच्यामुळे तुम्हाला गॅस्ट्रायटिस म्हणजे भयंकर पोट दुखण्याची शक्यता असू शकते. आणि जर हे खूप क्रॉनिक स्टेजमध्ये गेलं तर त्याच्यामुळे पोटातला अल्सरसुद्धा बघायला मिळतो, ठीक आहे. मी जस्ट सांगते आहे सिम्पल याच्यामध्ये, हे काही खूप घाबरण्यासारखं असं नाही. याच्यासाठी तुम्ही तुमच्या फूड हॅबिट्स थोडा चेंज केल्या तर तुम्ही ॲसिडिटीला, खरंच सांगते मी तुम्हाला, बिना औषधांचं तुम्ही बरं करू शकता, ठीक आहे. दुसरा येतो फूड क्वांटिटी ऑफ फूड. खूप कमी खाणे, खूप ओव्हर इटिंग करणे ह्या गोष्टी चुकीची आहे. 80% तुमचं जर पोट भरत आले तर तुम्ही थांबायला हवं. आणि ॲक्च्युली म्हणजे कसं असतं ना, की जर तुमच्या पोटाची कॅपॅसिटी 100% आहे आणि तुम्ही अगदी 100% त्याच्यामध्ये टाकताय तर त्याला डायजेस्ट व्हायला जागा मिळत नाही, ठीक आहे. ओव्हरलोड झाल्यामुळे तुमचं ते अन्न पचन व्यवस्थित होणार नाही, ठीक आहे. आणि जर पचन झालं नाही तर न्यूट्रिशन तुमचं जे आहे ते ॲब्सॉर्ब करता येणार नाही. आपल्या रक्तातून जे पण काही असतं ना, डायजेस्टिव्ह सिस्टीममधून पाचक रस जे असतात ते सोडल्या जातात, डायजेशन होत असतं, आणि जे काही गरजेच्या गोष्टी आहेत शरीरासाठी त्या रक्तामध्ये ओढून घेतल्या जातात आणि रक्ताच्या द्वारे त्या शरीराच्या पेशींपर्यंत, त्या भागांपर्यंत त्या योग्य वेळेवरती पोहोचवल्या जातात. म्हणून आपल्याला पोटमध्ये जे आपण टाकतोय ना हे मॉडरेट क्वांटिटीमध्ये असायला हवं, ओके. तिसरं येतं क्वालिटी ऑफ फूड. क्वालिटी ऑफ फूड म्हणजे जसं की आपण अगदी कॉमनली आपण ऐकतो की जंक फूड खाऊ नका, पॅकेट फूड खाऊ नका, तळलेल्या गोष्टी खाऊ नका, जास्त साखर खाऊ नका, है ना. तर ह्या सगळ्या गोष्टी ॲक्च्युली बरोबर आहे. जेवढं होईल शक्य शरीरामध्ये फायबर इंटेक असणं फार गरजेचं आहे. फायबर म्हणजे रेषेदार पदार्थ, जेवढं शक्य होईल तेवढं कच्चं, काकडी, गाजर, टमाटर, बीटरूट, है ना, किंवा आपण म्हणू शकतो पत्ताकोबी, सॅलड फॉर्ममध्ये जास्त प्रेफर करा. शरीराला प्रोटीनची रिक्वायरमेंट खूप जास्त असते. आपलं जेवढं वजन असतं ना
त्या वजनाचं एवढं ग्रॅम प्रोटीन आपल्या शरीरात जाणं फार गरजेचं आहे. म्हणून प्रोटीन रिक्वायरमेंटसाठी तुम्ही शक्य असेल तेवढं रोजच्या आहारामध्ये दहीचा जो आहे तो वापर करायला शिका. अगदी रात्री दही घ्यायला मी सांगणार नाही, पण तुमच्या लंचमध्ये तरी दही हे असायला पाहिजे. ठीक आहे. या व्यतिरिक्त आपण म्हणू शकतो प्रोटीनचे भरपूर सोर्सेस आहे. आता आपण त्याबद्दल बोलूयात. आता आजचा टॉपिक आपला फिजिकल हेल्थबद्दल आहे. तर सिंपल भाषेमध्ये आपण सांगतोय की शरीरामध्ये प्रोटीन रिक्वायरमेंट भरायला सुरू करा. ठीक आहे. या व्यतिरिक्त आपल्याला सांगायचं आहे की शारीरिक तब्येत जपणं यासाठी तुम्ही तुमच्या चुकीच्या सवयी जसं की अल्कोहोल आहे, अल्कोहोल ड्रिंक, काही लोक मद्यपान करतात, स्मोकिंग करतात है ना, काहींना चुकीच्या सवयी असतात त्या शक्यतो टाळायला सुरुवात करा. या व्यतिरिक्त रेग्युलर वॉकिंग सुरुवात करा. लगेच जाऊन जिम करा, झुंबा करा, योगा करा, याच्यापेक्षा आपण सिम्पल स्टार्ट फ्रॉम द वॉकिंग. 5 मिनिट, 10 मिनिट, 15 मिनिट जसं तुमच्या बॉडीला झेपतं आहे त्याप्रमाणे तुम्ही वॉकिंग करायला सुरू करा. हळूहळू तुमचा स्टॅमिना वाढायला सुरू झाला ना की मग तुम्ही वॉकिंगचा स्पीड वाढवा, वॉकिंगचा ड्युरेशनसुद्धा वाढवा. कारण की वॉकिंग ही एक अशी गोष्ट आहे की जी तुमच्या वजनाला मेंटेन करायला मदत करते. अगदी ड्रास्टिकली वेट लॉससाठी खरं हेल्प होत नाही, बट तुम्हाला डेफिनेटली वेट मेंटेन करण्यासाठी गरजेचं होईल. म्हणजे जर तुमचं 60 किलो वजन आहे आणि तुम्हाला ते 60वर मेंटेन करायचं आहे विदाउट एनी एक्झरसाइज, ओन्ली विथ द हेल्प ऑफ वॉकिंग अँड प्रॉपर डाएट, तुम्ही त्या वजनाला खरंच मेंटेन करू शकता. ठीक आहे. या व्यतिरिक्त आपण म्हणू शकतो की फिजिकल ॲक्टिव्हिटी जेवढा शक्य असतील तेवढ्या ॲक्टिव्हिटीज करा. कारण की शारीरिक तब्येत जपण्यासाठी तुम्हाला हालचाल करणं हे फारच गरजेचं ठरतं. शारीरिक तब्येत जर व्यवस्थित नसली ना तर आपण काय होतं माहिती आहे का, आपला एक प्रकारे ना आउटपुट कमी होतं कामाचं, आपल्या करिअरवरती त्याचा परिणाम होऊ शकतो. आपल्याला आपलं आउटपुट जे आहे ते बेस्ट ऑफ बेस्ट देण्यासाठी मला पहिले माझ्यावरती काम करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण रेडी असतो ना तेव्हा आपण 100 काय 200 पट काम करू शकतो. पण त्याच्यासाठी पहिले स्वतःकडे लक्ष द्या. आहार, व्यायाम आणि शारीरिक क्षमता आणि मानसिक समतोल, मानसिकरित्या तुम्हाला रिलॅक्स वाटणं फार गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी असतात, छोट्या मोठ्या टिप्स असतात, काही त्याच्यासाठी वेगळं करण्याची गरज नाही. म्हणून सांगितलं आहे मी तुम्हाला की शारीरिक तब्येत म्हणजे काय असतं, त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. स्ट्रेंथ, स्टॅमिना, स्पीड, फ्लेक्झिबिलिटी, अक्युरेसी, बॅलन्स, राईट, आणखी बरंच काही असतं. त्याच्यानंतर फिजिकल हेल्थ जर बघायची असतील तर काही क्रायटेरिया असतात. भूक लागणं, पोट साफ होणं, युरिन व्यवस्थित होणं, घाम बाहेर पडणं, झोप शांत लागणं, राईट. याच्या व्यतिरिक्त शारीरिक तब्येत जपण्यासाठी आपण काय करू शकतो. ठीक आहे. आणि याच्यामुळे होणारे सगळे आजार, आता शारीरिक तब्येत जर बिघडली तर भरपूर आजार होऊ शकतात. आजारांची जर नावं सांगायला गेले सिंपल भाषेत, सिडेंटरी लाईफस्टाईल आहे, पायावरती व्हेरिकोज व्हेन्स होऊ शकतात है ना. व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे पायावरती हिरव्या निळ्या रंगाचं रेषांचं जाळं दिसणं. सिडेंटरी लाईफस्टाईल आहे, कॉन्स्टिपेशनचे प्रॉब्लेम होऊ शकतात, वजन वाढू शकतं, पायावरती सतत सूज राहू शकते. ठीक आहे. डायजेशन इम्प्रूव्ह होत नाही आहे, डायजेशन बरोबर नाही आहे, ॲसिडिटी होऊ शकतं, गॅस्ट्रायटिस, पोटाचे अल्सर वगैरे होऊ शकतात. म्हणजे मेंटल स्ट्रेस पण कारणीभूत आहे, नॉट ओन्ली फिजिकल स्ट्रेस, पण मानसिक ताण आणि शारीरिक ताण जेव्हा जुळतात ना तेव्हा आजारांची सुरुवात असते. फक्त मानसिक तणावाने आजार होत नाही किंवा फक्त शारीरिक तणावाने आजार होत नाही. सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र येतात ना तेव्हा आजारांची सुरुवात होत असते. ओके. सो अशा सगळ्या गोष्टी असतात. शारीरिक तब्येत जपण्यासाठी तुम्हाला तुमच्यावरती काम करणं गरजेचं आहे. आणि काही गोष्टी जर तुम्हाला जाणवत आहेत की अरे यार मी खूप लवकर थकते, मी थोडं पण काम केलं ना तर मी गळून जाते, खाण्यापिण्याकडे लक्ष द्या, स्वतःकडे लक्ष द्या, आपोआप त्या गोष्टी सॉल्व्ह व्हायला सुरू होत असेल. तुम्हाला जमत नसेल तुमच्या जवळपासच्या डॉक्टरांना भेटा, त्यांना सांगा की मला असं असं त्रास होतोय, काय करायला पाहिजे. जेवढं शक्य असेल तेवढं मेडिसिन्स न घेता आपल्या शरीराला कशा प्रकारे आपण रिलीव्ह करू शकतो ह्या गोष्टी आपण शिकतोय आजपासून. सो ठीक आहे, मला असं वाटतं की तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झाल्या असाव्यात. आणि जर क्लिअर होत नसतील तर प्लीज मला कळवा. तुमचे अभिप्राय, तुमचे कमेंट्सवरून मला त्या गोष्टी खरंच सांगायला आवडतील की आणखी मी माझ्यामध्ये पण काय इम्प्रूव्ह करू शकते. एक छोटासा प्रयत्न आहे की माणसाचं शरीरामध्ये होणाऱ्या गोष्टी, व्याधी, ह्या सगळ्या गोष्टींना मी सोप्या भाषेत कसं तुमच्यापर्यंत पोहोचवू शकू. आणि हे फक्त कसं आहे ना की आजारांशी रिलेटेडच नाही आहे, अगदी बेसिक तब्येतीला जपून ठेवणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या मला व्यवस्थित करायच्या आहेत. सो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसोबत.
बहुतेकदा आपण मेंटल हेल्थबद्दलच बोलूयात पुढच्या टॉपिकमध्ये, कारण की आपण शारीरिक आणि मानसिक आणि सोशल ह्या तिन्ही गोष्टींचा एक समरस करून घेतो आहे. तर मेंटल हेल्थबद्दल पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.